हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडी आपण सुरू करतोय आणि त्यातील एक नवीन टॉपिक आज आपण पाहायला सुरू करतोय, तो म्हणजे प्रमुख आणि इतर नेमणुका. सो सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर. पहिली व्यक्ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. अमेरिकेतलं एक महत्त्वाचं डिप्लोमॅटिक पद जे आहे त्या पदावर भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. आगामी ज्या काही तुमच्या परीक्षा असतील, मग राज्यसेवा असेल, मुख्य परीक्षा असतील, त्या सगळ्या परीक्षांसाठी हा एक महत्त्वाचा व्यक्ती त्या ठिकाणी आहे. कोण आहे ती व्यक्ती आणि कोणत्या पदावर त्या व्यक्तीची नेमणूक झालेली आहे आपण ते बघणार आहोत. व्यक्तीचं नाव आहे रिचर्ड वर्मा. लक्षात ठेवा, महत्त्वाची व्यक्ती आहे. वर्तमानपत्र हा आमच्या न्यूजचा किंवा नोट्सचा महत्त्वाचा रेफरन्स असतो आणि वर्तमानपत्रांमध्ये ज्या बाबी ठळकपणे येतात त्या आपण त्या ठिकाणी कव्हर करत असतो. सो रिचर्ड वर्मा या वर्तमानपत्रांमध्ये आलेली ही व्यक्ती आहे. ओके, सो रिचर्ड वर्मा काय आहे बघा, कुठल्या पदावर त्यांची नेमणूक झालेली आहे तर अमेरिकेच्या व्यवस्थापन आणि संसाधनांसाठी परराष्ट्र उपमंत्री. लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये परराष्ट्र मंत्री हे डिरेक्टली पद नावानं ओळखलं जात नाही. त्याला त्या ठिकाणी डेप्युटी सेक्रेटरी किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो आपल्याकडे जे परराष्ट्र मंत्री नावाचं पद आहे तिकडं इक्विव्हॅलेंट काय आहे तर सेक्रेटरी ऑफ स्टेट. सो बेसिकली उपमंत्री म्हणजे काय, आपल्याकडे जसे राज्यमंत्री वगैरे पद असतात तसं त्या ठिकाणी उपमंत्री पद त्या ठिकाणी आहे किंवा परराष्ट्र उपमंत्री त्या ठिकाणी आहे. सो व्यवस्थापन आणि संसाधनांसाठी परराष्ट्र उपमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर मॅनेजमेंट अँड रिसोर्सेस. ओके, सो महत्त्वाचं आहे पद, लक्षात ठेवा. अमेरिकेतलं एक महत्त्वाचं पद आहे, त्या पदावर रिचर्ड वर्मा यांची नियुक्ती आहे. ओळख, भारतीय वंशाचे वकील आणि राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या नावाची या पदासाठी शिफारस केलेली होती. लक्षात ठेवा, तिथले जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत ते राष्ट्राध्यक्ष एखाद्या व्यक्तीच्या नावाची शिफारस करतात, परंतु जोपर्यंत सिनेट त्या नावाला मंजुरी देत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची त्या पदावर नियुक्ती केली जात नाही. ओके, सो सिनेटनं मंजुरी दिलेली होती असं देखील आयोग तुम्हाला स्टेटमेंटमध्ये विचारू शकतं. सिनेट म्हणजे आपल्याकडची राज्यसभा. ओके, जे आपल्याकडचं वरिष्ठ सभागृह आहे, अमेरिकेमध्ये जे वरिष्ठ सभागृह आहे त्याला सिनेट असं त्या ठिकाणी म्हणतात. बायडन यांच्या शिफारसीनंतर सिनेटनं त्या नावाला मंजुरी दिली आणि फायनली त्या ठिकाणी रिचर्ड वर्मा यांची व्यवस्थापन आणि संसाधनासाठी परराष्ट्र उपमंत्री म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. परराष्ट्र मंत्रालयात इतक्या वरिष्ठ पदावर काम करणारी भारतीय वंशाची पहिलीच व्यक्ती त्या ठिकाणी आहे. ओके, सो आतापर्यंत बऱ्याच लोकांनी, भारतीय वंशाच्या लोकांनी विविध डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे, परंतु अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात एवढ्या उंचीवर कुठल्याच भारतीय वंशाच्या व्यक्तीनं काम केलेलं नाहीये. भूषवलेले पदे ह्याच्या अगोदरपासून ते अमेरिकेमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करत होते. अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. ओके, महत्त्वाची गोष्ट आहे. आणखीन एक गोष्ट मी जाता जाता सांगतो, यावर्षी अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून इरिक गार्सेटी यांची नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवा, इरिक गार्सेटी हे अमेरिकेचे भारतातील राजदूत त्या ठिकाणी आहेत, हे माहिती असू द्या. पूर्वी यांनी या पदावर काम केलेलं आहे 2015 ते 17 या काळात. बराक ओबामा यांच्या प्रशासनामध्ये संसदीय व्यवहार खात्याचे सहाय्यक मंत्री म्हणून काम केलेलं आहे. मास्टर्ड कार्ड नावाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे चीफ लॉ ऑफिसर किंवा मुख्य कायदा अधिकारी म्हणून देखील काम केलेलं आहे आणि याच कंपनीचे सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख म्हणून देखील काम केलेलं आहे. सो लक्षात ठेवा, तुम्हाला कीवर्ड्स यातला मास्टर कार्ड लक्षात ठेवायचा आहे, राजदूत हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि बराक ओबामा यांच्या काळामध्ये. सो याच्या अगोदर बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट होते तेव्हा देखील त्यांनी एका खात्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे, ते म्हणजे संसदीय व्यवहार. ओके, सो येस, रिचर्ड वर्मा यांची जी काही नेमणूक झालेली आहे आपण ती बघितलेली आहे. आपण आता दुसरी व्यक्ती बघणार आहोत, ती पण आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यांचं नाव आहे डिल्मा रोसेफ. डिल्मा रोसेफ ह्या ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांची एका महत्त्वाच्या पदावर नेमणूक झालेली आहे, ती म्हणजे
ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली जी बँक आहे त्या बँकेला आपण न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणतो. ही जी काय न्यू डेव्हलपमेंट बँक काय आहे तो आपण डिटेलमध्ये प्रकार बघणारच आहोत. परंतु हे डिल्मा रुसेफ यांची कोणत्या पदावर नियुक्ती झालेली आहे तर ब्रिक्स देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या नवीन अध्यक्ष. लक्षात ठेवा, याचा अर्थ तुम्हाला डिल्मा रुसेफ म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे NDB न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली बँक आहे आणि ह्या NDBच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. याच्या अगोदर मार्कस ट्रायझो हे NDBचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यानंतर आता डिल्मा रुसेफ यांनी पदभार स्वीकारलेला त्या ठिकाणी आहे. सो आगामी काळामध्ये तुम्हाला सिंगल लाईनला यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, येस. आता ह्या डिल्मा रुसेफ कोण आहेत बघूयात आपण. ह्या ब्राझील या देशाच्या आहेत. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2011 ते 2016 या काळामध्ये त्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष होत्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या त्या पहिल्या महिला देखील आहेत. त्यांच्यापूर्वी कोणत्याच महिलेनं त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्षपद भूषवलेलं नव्हतं. परंतु त्यांच्या कारकिर्दीची शेवट ही वाईट त्या ठिकाणी झालेली होती. 2016 मध्ये त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला कारण त्यांनी अर्थसंकल्पीय कायद्यांचं उल्लंघन केलं होतं आणि त्यांना पदावरून काढून देखील टाकण्यात आलेलं होतं. सो एक त्यांच्याबद्दल ही एक विकिपीडियाला किंवा वर्तमानपत्रांमध्ये आलेली ही बातमी आहे की डिल्मा रुसेफ या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष होत्या. 11 ते 16 या काळामध्ये त्या राष्ट्राध्यक्ष होत्या, परंतु अर्थसंकल्पीय कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलेलं होतं. ओके, येस. आता आपण बघूयात डिल्मा रुसेफ यांची ज्या पदावर नियुक्ती झालेली आहे ते पद काय आहे तर ते आहे NDB. ओके, सो महत्त्वाची गोष्ट आहे हे NDB काय आहे तर ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली बँक आहे. तुम्हाला आयोग GS ला देखील प्रश्न विचारू शकतं की ब्रिक्स देशांनी स्थापन केलेल्या बँकेचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. जेव्हा तिची स्थापना झाली तेव्हा प्लेन त्याला ब्रिक्स बँक असं म्हटलं जायचं. परंतु ही बँक जी आहे ती ब्रिक्स देशांपुरतीच मर्यादित नाही, बाकीचे देश देखील या संघटनेचे सदस्य होऊ शकतात, म्हणून त्याला नाव नंतर न्यू डेव्हलपमेंट बँक असं करण्यात आलेलं होतं. या NDBच्या स्थापनेसाठी जो काही करार झाला त्याच्यावर जुलै 2014 मध्ये ब्राझील फोर्टालिझा इथं सह्या झाल्या. या कराराची अंमलबजावणी सुरू झाली जुलै 2015ला आणि या बँकेचं काम सुरू झालं फेब्रुवारी 2016ला. सो माहिती असू द्या, हे पण आयोग प्रश्न विचारू शकतं की त्यांचं काम कधी सुरू झालं किंवा त्याची स्थापना वगैरे कधी आहे. ओके, स्थापनेवेळी नाव त्याचं ब्रिक्स बँक होतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही NDB जी आहे हे NDB काम काय नक्की करते. सगळ्यांना माहीत आहे बँकेचं स्वरूप हेच असतं, ठेवी स्वीकारणं आणि कर्ज त्या ठिकाणी देणं. सो बेसिकली या बँकेचं काम काय आहे तर काही अर्थव्यवस्थांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणं. सो बेसिकली कुठल्या पर्पजसाठी आणि कुणाला कर्ज पुरवठा करतं हे तुम्हाला माहिती असू द्या. ब्रिक्स राष्ट्र इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणजे इमर्जिंग इकॉनॉमीज आणि विकसनशील अर्थव्यवस्था. लक्षात ठेवा, ब्रिक्स सगळ्यांना माहीत आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांच्या गटांना आपण ब्रिक्स असं म्हणतो. सो ब्रिक्स देश इतर इमर्जिंग अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा करणं हे या ब्रिक्स बँकेचं किंवा न्यू डेव्हलपमेंट बँकेचं महत्त्वाचं काम आहे. सो लक्षात ठेवा, इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की महामार्ग बांधायचे आहेत, मेट्रो प्रकल्प आहेत तर त्याला आपण पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणतो. शाश्वत प्रकल्प म्हणजे एखादा मोठा सोलार एनर्जीचा प्लांट तुम्हाला टाकायचा आहे. ओके, सो त्याला आपण शाश्वत विकास प्रकल्प त्या ठिकाणी म्हणतो. सो बेसिकली ब्रिक्स उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी कर्ज पुरवठा करणं हे या NDBचं महत्त्वाचं काम आहे. चीनमधल्या शांघाय या ठिकाणी NDBचं मुख्यालय त्या ठिकाणी आहे. या बँकेचे पहिले अध्यक्ष आपल्या भारताचे होते, म्हणून ही व्हॅल्यू ॲडिशन मी त्या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे KV कामत. सध्याला या बँकेचे त्या ठिकाणी 8 सदस्य देश आहेत, संस्थापक आहेत 5 आणि नंतर हे 3 ॲड त्या ठिकाणी झालेले आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये किंवा विकिपीडियाला जर बघितलं तर तुम्हाला 9 सदस्य दिसतील, पण लक्षात ठेवा ऑफिशियल साईटला जर तुम्ही जाऊन बघितलं न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या तर तुम्हाला तिथं
8 सदस्य दिसतील, काही ठिकाणी 9 पण दिसतील. 9वा देश काही ठिकाणी तुम्हाला उरुग्वे दिसेल, पण उरुग्वे अजून सुद्धा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झालेला नाहीये. तो भविष्यात होऊ शकतो, म्हणून आपण त्याला भावी सदस्य असं दिलेलं आहे. ओके, सो भविष्यामध्ये हा उरुग्वे जो आहे तो सदस्य होऊ शकतो. फेब्रुवारी 2023 मध्ये इजिप्त हा देश त्या ठिकाणी झालेला होता. सो कुठले कुठले हे 8 देश आहेत माहिती असू द्या. ब्रिक्स मधले हे 5 देश, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. नंतर बांगलादेश जो 2021 मध्ये सदस्य झाला. नंतर संयुक्त अरब अमिराती जो पण 21 मध्ये सदस्य झाला. इजिप्त फेब्रुवारी 2023 मध्ये आणि उरुग्वे हा त्या ठिकाणी भावी सदस्य आहे. आगामी काळामध्ये सगळ्या प्रोसिजर NDB कडून कंप्लीट झाल्यानंतर हा सदस्य त्या ठिकाणी होऊ शकतो. ओके, सो हे 8 सदस्य आणि डिल्मा रुसेफ ब्रिक्स बँकेच्या किंवा NDBच्या नवीन अध्यक्ष त्या ठिकाणी आहे. ओके, हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. नंतर आपण एक महत्त्वाची व्यक्ती बघणार आहोत. एका देशातलं एक महत्त्वाचं पद त्या ठिकाणी आहे. त्यांचं नाव आहे हमजा हरून युसुफ असं त्यांचं नाव आहे. कोणत्या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे तर स्कॉटलँडचे पहिले मंत्री किंवा फर्स्ट मिनिस्टर ऑफ स्कॉटलँड हे एक महत्त्वाचं पद आहे. कारण स्कॉटलँडमध्ये अशा फर्स्ट मिनिस्टरची नेमणूक का केली जाते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण एक जिओग्राफिक टर्म तुम्हाला माहीत पाहिजे, ती आपण एकदा क्लिअर करूयात, मग तुम्हाला आणखीन गोष्टी क्लिअर होतील. सो हमजा हरून रुसूफ हे त्या ठिकाणी स्कॉटलंडचे पहिले मंत्री म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. स्कॉटिश नॅशनल पार्टी या पक्षाचे ते नेते आहेत. जेव्हा ते या पदावर आले तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. काय विशेष बातम्या किंवा गोष्टी त्या हमजा युसुफ यांच्याबद्दल आहेत तर हे या पदावर येणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. वयवर्ष 38. पश्चिम युरोपमधील सरकारचे पहिले मुस्लिम नेते आणि स्कॉटिश सरकारचे पहिले गैर श्वेत प्रमुख म्हणजे नॉन व्हाईट असलेले पहिले व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. ओके, आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना इथं साधा सिंपलच 1 लाइनरला प्रश्न विचारू शकता की स्कॉटलंडचे पहिले मंत्री किंवा फर्स्ट मिनिस्टर म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे तर त्यांचं नाव आहे हमजा हरून युसुफ. ओके, येस. आता आपण बघूयात स्कॉटलंडचे पहिले मंत्री म्हणजे फर्स्ट मिनिस्टर ऑफ स्कॉटलंड हे पद काय प्रकार आहे तर स्कॉटिश सरकारचे प्रमुख म्हणून ते काम करतात. स्कॉटिश मंत्रिमंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील ते त्या ठिकाणी काम करतात. ह्यांची जबाबदारी काय असते तर स्कॉटिश गव्हर्नमेंट जे आहे त्या स्कॉटिश गव्हर्नमेंटच्या धोरणांची रचना करणं, त्याचा विकास करणं आणि त्याचं प्रेझेंटेशन करणं किंवा सादरीकरण करणं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्कॉटलंड नावाचा देश जगाचा पाठीवर असला तरी तो एका मोठ्या भूभागाचा त्या ठिकाणी भाग आहे. ओके, तुम्हाला जिओग्राफीमध्ये किंवा वर्ल्ड जिओग्राफी वाचत असताना त्या ठिकाणी एक गोष्टी वाचण्यात आल्या असतील बघा. एक म्हणजे बऱ्याच वेळेला कन्फ्युजन असतं आपल्याला की इंग्लंड नंतर असतं ग्रेट ब्रिटन आणि नसतं युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन. अशा कन्सेप्ट तुम्हाला आलेल्या असतात, पण बऱ्याच वेळेला लोक कन्फ्यूज होऊन जातात की इंग्लंड म्हणजे काय, ग्रेट ब्रिटन म्हणजे काय, UK किंवा ब्रिटन म्हणजे काय. सो लक्षात ठेवा, इंग्लंड जर मी इथं एक मॅप तुम्हाला दिलेला आहे, टाकलेला आहे. मॅपचे वेगवेगळे भागाचे वेगवेगळे कलर्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. त्या कलरवरून तुम्हाला लक्षात येईल की मला काय त्या ठिकाणी म्हणायचं आहे. सो इंग्लंड जर बघितलं तर इंग्लंड या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, ज्याचं एक स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी आहे. ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इंग्लंड दिसतोय. त्याच्या शेजारी वेल्स नावाचा एक भाग आहे आणि या इंग्लंडच्या वरच्या बाजूला उत्तरेकडला त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉटलंड नावाचा रिजन त्या ठिकाणी दिसतोय. ओके, जर तुम्ही इंग्लंड बघितलं तर तो स्वतंत्र देश म्हणून जगाच्या नकाशावर उपलब्ध आहे. स्कॉटलंड पण एक जगाच्या देशावर त्या ठिकाणी आहे. परंतु जेव्हा तुम्हाला ग्रेट ब्रिटन विचारलं जातं तेव्हा काय असतं बघा, हे जे तुम्हाला पिंक, ऑरेंज आणि ग्रीन कलरमध्ये रिजन दिसत आहेत त्याला आपण त्या ठिकाणी ग्रेट ब्रिटन म्हणतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा ग्रेट ब्रिटन विचारलं जाईल तेव्हा त्याच्यामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या 3 रिजनचा त्या ठिकाणी समावेश असतो. ओके, आता जर तुम्ही ह्या मेन भूभागाच्या डाव्या बाजूला जर बघितलं तर इथं तुम्हाला नॉर्दर्न आयर्लंड दिसते. ओके, जर तुम्हाला युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन जर विचारलं तर लक्षात ठेवा, युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन ह्याला 2 समानार्थी शब्द आहेत किंवा आपण त्याला युनायटेड किंगडमलाच
ब्रिटन असं देखील त्या ठिकाणी म्हणत असतो. आता युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन म्हणजे काय बघा. सो लक्षात ठेवा जेव्हा आपण ग्रेट ब्रिटन मध्ये नॉर्दर्न आयर्लंड ॲड करतो तेव्हा त्याला आपण युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन म्हणतो. जर तुम्ही हा सगळा ग्रेट ब्रिटन बघितला तर तुम्हाला लक्षात येईल हे एक मोठं आयलंड दिसतंय तुम्हाला, सगळ्या बाजूनी पाणी आहे आणि हा बरोबर त्या ठिकाणी इंग्लंड आहे. म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळेला प्रश्न पण पडतो बघा की इंग्लंडनं सगळ्या जगावर राज्य का केलं, तर इंग्लंडची नेव्ही जी होती ती फार स्ट्रॉंग त्या ठिकाणी होती, कारण त्यांना गरज पण होती, कारण त्यांच्या चारी बाजूनं पाणी आहे इंग्लंडच्या आणि त्यामुळे त्यांना रॉयल नेव्ही तयार करणं गरजेचं त्या ठिकाणी होतं. ओके, सो एक जिओग्राफी कन्सेप्ट पण तुमची क्लिअर झाली असेल की इंग्लंड म्हणजे काय, ग्रेट ब्रिटन म्हणजे काय, UK किंवा ब्रिटन ह्याला आपण समानार्थी शब्द वापरू शकतो. युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन हे एकच शब्द त्या ठिकाणी आहे. सो इंग्लंड इथं ऑरेंज कलरमध्ये दिसतोय. जर तुम्हाला ग्रेट ब्रिटन विचारलं त्याच्यामध्ये हे 3 रंगाचे देश त्या ठिकाणी येतात बघा, इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड. जर तुम्हाला त्या ठिकाणी UK किंवा ब्रिटन जर म्हटलं तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काय असतं, ग्रेट ब्रिटन प्लस नॉर्दर्न आयर्लंड. लक्षात ठेवा नॉर्दर्न आयर्लंड हा जो मुख्य भूमीला सोडून आयर्लंडच्या उत्तरेकडच्या बाजूचा देश आहे त्याला आपण युनायटेड किंगडम असं म्हणतो. आता त्याला युनायटेड किंगडम का म्हणायचं, तर या ग्रेट ब्रिटन सोबत काही करारानं हा नॉर्दर्न आयर्लंड जो आहे तो बांधला गेलेला आहे, म्हणून त्याला आपण युनायटेड किंगडम असं त्या ठिकाणी म्हणत असतो. सो बेसिकली जेव्हा ब्रिटन जर बघितलं तुम्ही, स्कॉटलंडला पंतप्रधान त्या ठिकाणी नाही, तो पंतप्रधान कशाचा काम करतो, ब्रिटनचा पंतप्रधान त्या ठिकाणी असतो. सो स्कॉटलंडला वेगळा पंतप्रधान नाही, म्हणून स्कॉटलंड ह्या देशाचं प्रशासन बघण्यासाठी तिथं जे स्कॉटिश गव्हर्नमेंट असतं त्याला आपण, जो काही प्रमुख असतो त्याला आपण फर्स्ट मिनिस्टर ऑफ स्कॉटलंड म्हणतो, कारण तो ओव्हरऑल कुणाचा पार्ट आहे, त्या ठिकाणी ब्रिटनचा पार्ट आहे आणि ब्रिटनचा पंतप्रधान जो आहे तो स्कॉटिश गव्हर्नमेंटच्या वरती त्या ठिकाणी काम करत असतो. ओके, सो आलं लक्षात सगळ्यांना काय प्रकार आहे. येस, सो स्कॉटलंड हा जो आहे तो ग्रेट ब्रिटनचा भाग आहे, म्हणजे स्कॉटलंड वरती जे काही प्रशासन चालतं ते ब्रिटनचं प्रशासन चालत असतं, म्हणून स्कॉटलंडचं कामकाज जे चालावं म्हणून त्या ठिकाणी फर्स्ट मिनिस्टरची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. बऱ्याच वेळेला हा जो स्कॉटलंड आहे तो ब्रिटनपासून सेपरेशन मागत असतो की स्कॉटलंड आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे असं देखील त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला म्हणत असतो. ओके, परंतु तिथे जोपर्यंत सार्वमत घेतलं जात नाही आणि ब्रिटन जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत स्कॉटलंड हा जो देश आहे तो सेपरेट त्या ठिकाणी होणार नाही. जगाच्या नकाशावर स्कॉटलंड नावाचा देश जरी सेपरेट असला तरी तो ब्रिटनचा भाग आहे हे लक्षात ठेवा, किंवा युनायटेड किंगडमचा भाग त्या ठिकाणी आहे आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या अंतर्गतच त्यांना काम करायचं असतं, म्हणून स्कॉटिश गव्हर्नमेंट तिकडं त्या ठिकाणी सेपरेट त्या ठिकाणी असतं आणि त्याच्यासाठी जो काही प्रमुख असतो. ओके, थोडक्यात स्कॉटलंडचा जो काही पंतप्रधान आहे आपण शॉर्टमध्ये म्हणून त्याला आपण फर्स्ट मिनिस्टर असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो स्कॉटलंड जो आहे तो ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंगडमचा भाग त्या ठिकाणी आहे. ओके, सो प्रश्न विचारला तर माहिती असू द्या स्कॉटलंडचे पहिले मंत्री त्या ठिकाणी कोण आहे. चलो, आता हे तर बघितले आपण एप्रिल महिन्यामधल्या महत्त्वाच्या नेमणुका. आता आपण काही अशा नेमणुका बघणार आहोत ज्या आपल्याला वन लाइनरच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहे. ओके, येस, पहिली व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे अमित क्षत्रिय, भारतीय अमेरिकन अभियंता म्हणजे इंजिनियर आहेत, जे सध्याला नासामध्ये काम करत आहेत आणि त्यांना एका महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नासानं एक नवीन विभाग स्थापन केलेला आहे, चंद्र ते मंगळ नावाचा कार्यक्रम. ओके, मून टू मार्स नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाच्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नंतर दुसरी व्यक्ती फार महत्त्वाची आहे, त्यांचं नाव आहे संजीव भागवत. संजीव भागवत यांची आयसर पुणे या संस्थेचे संचालक म्हणजेच डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. डायरेक्टर हे या संस्थेचं प्रमुख पद त्या ठिकाणी असतं. एखाद्या संस्थेचा प्रमुख जो आहे आयसर पुण्याचा त्याला आपण संचालक असं त्या ठिकाणी म्हणतो. व्हॉट इज आयसर, तर लक्षात ठेवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रमोशन करण्यासाठी ही आयसर नावाची संस्था पुण्यामध्ये त्या ठिकाणी आहे. सो एक महत्त्वाची केंद्रीय संस्था आहे. संजीव भागवत यांची आयसर पुणेचे संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर एक महत्त्वाचं पद आहे कुमार प्रभाकर बर्वे, हे एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत जे सध्याला
अमेरिकेमध्ये काम करतायत आणि त्यांची एका महत्त्वाच्या पदावर नेमणूक झालेली आहे. जसं आपल्याकडं महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्या ठिकाणी आहे, सर्व्हिस पब्लिक कमिशन आहे, तसं तिकडं मेरीलँड पब्लिक सर्व्हिस कमिशन त्या ठिकाणी आहे आणि या मेरीलँड पब्लिक सर्व्हिस कमिशनवरती त्यांची निवड झालेली आहे. सो कुमार प्रभाकर बर्वे म्हटल्यानंतर तुम्हाला मेरीलँड हा शब्द त्या ठिकाणी आठवलेला पाहिजे. ओके, नंतर रोवन विल्सन नावाची एक व्यक्ती आहे, त्यांची न्यूयॉर्कचे पहिले कृष्णवर्णीय मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवा, रोवन विल्सन हे न्यूयॉर्कचे पहिले कृष्णवर्णीय म्हणजे ब्लॅक न्यायाधीश त्या ठिकाणी झालेले आहेत. नंतर आहेत रत्नाकर पटनायक. LIC जी काही एक महत्त्वाची भारत सरकारची कंपनी आहे, त्याच्यामध्ये मुख्य गुंतवणूक अधिकारी चीफ इन्व्हेस्टर ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर आहेत सुधा शिवकुमार, फिकी लेडीज ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स अँड कॉमर्स इंडस्ट्रीज असं ह्याचं लॉंग फॉर्म त्या ठिकाणी आहे आणि ह्या फिकीच्या लेडीज ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष म्हणून सुधा शिवकुमार यांची नियुक्ती त्या ठिकाणी आहे. नंतर व्हाईस ॲडमिरल संजय जसजीत सिंग यांची भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर आहेत उदय तांबर नावाची व्यक्ती, जी अमेरिकेमध्ये एका महत्त्वाच्या पदावर काम करते. ओके, न्यूयॉर्क शहरातील नव्यानं स्थापन केलेल्या वांशिक न्याय सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, सो महत्त्वाचं पद त्या ठिकाणी आहे. अमेरिकेमधले बऱ्याच ठिकाणी भारतीय वंशाचे लोक त्या ठिकाणी काम करत असतात. सो उदय तांबर न्यूयॉर्कमध्ये नव्यानं स्थापन केलेल्या वांशिक न्याय सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. बऱ्याच वेळेला रेशल डिस्क्रिमिनेशन होत असतं आणि त्याच्या बाबतीत सल्ला देण्यासाठी हे त्या ठिकाणी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. ओके, येस. सो आता आपण नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन करणार आहोत. पहिल्यांदाच ज्या मुलांनी आमची बॅच त्या ठिकाणी लावलेली आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना, प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी क्विक रिव्हिजन करत असतो आणि ह्या क्विक रिव्हिजनच्या माध्यमातून पाठीमागच्या अर्धा पाऊण तासामध्ये आपण जे काही शिकलेलं आहे ते 2 मिनिटांमध्ये क्विक रिवाइज करत असतो, जेणेकरून रिव्हिजन चांगली होईल आणि फक्त व्हिडिओ बघून त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार नाही, तर त्याच्यासोबत रिव्हिजन करणं पण आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. सो आपण क्विक रिव्हिजन करूयात. रिचर्ड वर्मा यांची अमेरिकेचे व्यवस्थापन आणि संसाधनासाठी परराष्ट्र उपमंत्री या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. सिनेटनं त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती. जो बायडन यांनी त्यांची शिफारस केली होती. भारताचे अमेरिकेला राजदूत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सध्या भारतातील अमेरिकेच्या राजदूत आहेत एरिक गार्सेटी. अमेरिकेच्या बराक ओबामा यांच्या प्रशासनामध्ये देखील त्यांनी काम केलेलं होतं. मास्टर्ड कार्ड कंपनीचे मुख्य कायदा अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नंतर आहेत डिल्मा रोसेफ, ज्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. 11 ते 16 या काळात राष्ट्राध्यक्ष होत्या, परंतु त्यांना 16 मध्ये काही कायद्यांचं उल्लंघन केल्यामुळे पदावरून काढून टाकलेलं होतं. NDB म्हणजे काय, तर ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली बँक आहे. 2016 मध्ये ही बँक त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. ब्रिक्स असेल, इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्था असतील, विकसनशील अर्थव्यवस्था असतील, यांना पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी वित्त पुरवठा करणं ह्याचं काम आहे. शांघाय इथं मुख्यालय त्या ठिकाणी आहे. टोटल 8 देश आहेत. ब्रिक्समधले 5 देश आणि इतर 3 देश लक्षात ठेवा, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त. हे टोटल 8 सदस्य त्या ठिकाणी आहेत. भविष्यामध्ये उरुग्वे नावाचा देश या संघटनेचा सदस्य होऊ शकतो. नंतर आहेत हमजा हारून युसुफ, हे त्या ठिकाणी स्कॉटलंडचे पहिले मंत्री म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहेत. कारण हा जो स्कॉटलंड आहे तो युनायटेड किंगडम किंवा ब्रिटनचा भाग आहे आणि ब्रिटनचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांच्या अंतर्गत काम करण्यासाठी स्कॉटिश गव्हर्नमेंटमधलं किंवा मंत्रिमंडळाचं एक महत्त्वाचं पद आहे. त्याचं म्हणजे नाव आहे फर्स्ट मिनिस्टर ऑफ स्कॉटलंड. आणि तुम्हाला जिओग्राफिक टर्म मी सांगितल्या होत्या की इंग्लंड म्हणजे काय, ग्रेट ब्रिटन म्हणजे काय आणि युनायटेड किंगडम म्हणजे काय. सो हे तुम्हाला लक्षात असेल. आता आपण ज्या काही इतर नेमणुका झाल्यात त्या पण एकदा बघूयात. महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यातल्या पण अगदी महत्त्वाच्याच आपण घेऊयात. संजीव भागवत यांची आयसर पुणेचे संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. रोवन विल्सन हे न्यूयॉर्कचे पहिले कृष्णवर्णीय मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी आहेत. रत्नाकर पटनायक LIC मध्ये मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. कुमार प्रभाकर बर्वे हे मेरीलँड पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सदस्य किंवा त्याच्यावर त्यांची निवड झालेली आहे. सुधा शिवकुमार फिकीच्या लेडीज ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष आहेत. नंतर भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून संजय जसजीत
सिंग यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. उदय तांबरे यांची न्यूयॉर्क शहरातील वांशिक न्याय सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत कीप स्टडिंग. थँक्यू सो मच.